36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. रिमझिम पावसाच्या सरी, टाळ मृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकारामांच्या अखंड नामघोषामध्ये आदिशक्ती संत मुक्ताबाई महाराजांच्या पालखीचे शनिवारी जालना शहरामध्ये ऐतिहासिक आगमन झालंय. तब्बल 318 वर्षांनंतर प्रथमच जालना शहरामध्ये पालखीचं आगमन झाल्यामुळे संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणामध्ये धावून निघालंय. हजारो वारकरी, भाविक आणि नागरिकांनी पालखीचं उत्स्फूर्त स्वागत करत दर्शनाचा लाभ घेतलाय. यंदाच्या पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेला ऐतिहासिक रिंगण सोहळा प्रथमच जालना शहरात पार पडलाय. टाळकरी, मृदुंगवादक, दिंड्या आणि हरिनामाच्या गजरात रिंगण सोहळा भक्तिभावानं संपन्न झालाय. वारकरी संप्रदायाच्या इतिहासात जालना शहराच्या नावाची नवी नोंद करणारा हा सोहळा ठरलाय. पालखी सोहळ्यामध्ये हजारो वारकऱ्यांसाठी जालना महानगरपालिकेने स्वच्छता, पिण्याचं पाणी, आरोग्य सेवा, वाहतूक नियंत्रण, सुरक्षा, वीज पुरवठा आदी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. पोलीस प्रशासनानंही चोख बंदोबस्त ठेवत या वाहतुकीचे योग्य नियोजन केलंय. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी, वारकरी संप्रदायाचे पदाधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळत आणि हरिनामाचा गजर करत भक्तिरसाचा आनंद लुटलाय. जिल्हाभरातून आलेल्या हजारो भाविकांनी संत मुक्ताबाईंच्या पालखीचं दर्शन घेत भक्ती, समता आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. जालना शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल अशी भावना वारकरी आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मजहर पठाण, भोकरदन.